नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण सायली आणि अर्जुन ज्या लुकमध्ये तयार होतात तेव्हा पूर्णाजी म्हणत आहे की सुभेदारांची सून असे कपडे घालून बाहेर जाणार का. म्हणजेच पूर्णाजीने हे मान्य केलेलं आहे की सुभेदारांची मोठी सून सायली आहे. आणि त्यासोबतच आणखी आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे सायली आणि अर्जुन त्या बुटीकमध्ये जाणार आहेत, प्रीती बुटीकमध्ये, जिथे साक्षी कपडे घेत असते. आणि त्या बुटीकमध्ये जाऊन सायली अर्जुन रजिस्टर पाहणार आहेत आणि त्यांना साक्षीच्या बाबतीतला एक पुरावा हाती लागणार आहे. तर तो कोणता असणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मधुभाऊंचा जीव जानकी वाचवणार आहे. जानकी ती गोळी स्वतःवरती झेलणार आहे आणि मधुभाऊंचा जीव वाचवणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं घडणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर किचनमध्ये सायली असते. सायली म्हणत असते की आज ना पुरणपोळीचा स्वयंपाक आहे ना, कारण आज होळी आहे. तेवढ्यातच तिथे धावतच कल्पना येते आणि पूर्णाजीच्या बाबतीत तिकडे सायली म्हणत असते की माझ्या हातची पुरणपोळी जर पूर्णाजींनी खाल्ली तर मला खूपच बरं वाटेल. हे सगळं सायलीचं बोलणं चालू झालेलं असतं. आणि त्याचवेळी तिथे कल्पना आलेली असते आणि कल्पना म्हणत असते की विमल, एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही तो आमच्यासाठीचा जो स्वयंपाक आहे तो फक्त आणि फक्त तूच बनवायचा आहे. दुसरं कोणीही आमच्यासाठीचा स्वयंपाक बनवायचा नाही. पूर्णाजी आलेले आहेत आणि तू तयारीला लाग इकडे, असं ती सांगत असते. त्यासोबतच पाहायला मिळतं की पूर्णाजी आलेली असते आणि कल्पनाला मात्र खूप आनंद झालेला असतो. तिला आनंदाची बातमी ही पूर्णाजीला द्यायची असते. तिची आनंदाची बातमी म्हणजे काय असणार प्रेक्षकांना तुम्हाला तर माहितीच आहे, कारण ती आता घरामध्ये साडेसाती घेऊन येणार आहे, ती त्या प्रियाच्या रूपामध्ये. पण तिला असं वाटत आहे की जणू काय ती लक्ष्मी आणत आहे. घरच्या लक्ष्मीला लाथाडून साडेसाती अवदसा घरात घेऊन येण्याचा तिला आनंद होत आहे. तर इकडे सायली मात्र पूर्णाजींसाठी पाणी घेऊन येते आणि पाणी देत असते. तेव्हा ही माजुरी जी पूर्णाजी आहे ती म्हणत असते, विमल तू पाणी आण माझ्यासाठी, असं ती विमलला सांगते आणि विमलला म्हणते की तू पाणी घेऊन ये. आता विमल पाणी आणण्यासाठी जाते आणि विमल पूर्णाजीसाठी पाणी घेऊन येते. त्यावेळेस सायली तिथं म्हणत असते की पूर्णाजी, तुमच्या आवडीची विलायची घातलेली मी कॉफी बनवू का तुमच्यासाठी, मला खरंच खूप आनंद झाला आहे. तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते, पूर्णाई तुम्ही रूममध्ये जाऊन आराम करा, मी आले तुमच्याकडे, असं म्हणत ती पूर्णाजीला रूममध्ये जायला सांगते. आणि सायलीकडे येते आणि म्हणते, तुला किती वेळा सांगितले ग, नाही तुला किती वेळा सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळेस तू आमच्याकडे येत जाऊ नको बोलायला, आम्हाला तुझ्या हातचं काहीही खायचं नाही. तेव्हा सायली म्हणत असते, मी प्रेमाने बोलत होते, मला आनंद झालेला होता. कारण ते कल्पना म्हणत असते, तुझं खोटं प्रेम आहे ना ते आम्हाला दाखवू पण नकोस, त्याची काहीही गरज नाही, असं कल्पना स्पष्टपणे सायलीला सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे विमलला सांगत असते की लक्षात ठेव, तू काम करतेस नाही ते, त्यामुळं गोष्टी लक्षात ठेव, तू विसरू नकोस, असं ती सांगत असते. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे सायली आणि अर्जुन आता रूममध्ये आलेले असतात. अर्जुन म्हणत असतो की सायली, मला ना कळतच नाही आहे तुमच्या बाबतीत. तेव्हा अर्जुन सांगत असतो की ह्या केसच्या संदर्भात महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपल्याला त्यासाठी जावं लागणार आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे सायली आणि अर्जुन दोघंही बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो की बघूया, आता मला सांगा, ह्यातल्या काही कॉमन गोष्टी आहेत त्या मी काढलेल्या आहेत, ते म्हणजे ब्युटिक. त्या ब्युटिकचं जे कार्ड आहे ना ते आपल्याला मिळालेलं होतं आणि ते जे कार्ड आहे ते आपल्याकडे आहे, त्यामुळं आपल्याला त्या संदर्भातली माहिती शोधावी लागणार आहे. हे अर्जुनचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच अर्जुन सांगत असतो, काहीही झालं तरी ती माहिती आपल्याला गोळा करायची आहे आणि ती माहिती कशा पद्धतीने आपण गोळा करायची आहे ते बघायचं आहे. हे सायली आणि अर्जुन बोलतच असतात. त्यासोबतच पाहायला मिळतं की सायली म्हणत असते म्हणजे, तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मी निघालेलो आहे, मी जात आहे. तेव्हा सायली म्हणत असते, पण हे मला काही योग्य नाही वाटत, म्हणजे मला असं वाटतंय, बघा तुम्हाला पटतंय का की तुम्ही जाणार आहात, बरोबर आहे, पण एक गोष्ट मात्र तुम्ही विसरताय की तुमच्याबरोबर जर आता ते ब्युटिक आहे ते लेडीज कपड्यांचं आहे, तुमच्याबरोबर जर एखादी लेडीज असेल शॉपिंगसाठी तर. तेव्हा अर्जुन म्हणत असतो म्हणजे. तेव्हा सायली सांगत असते, कसं आहे माहिती आहे का, मी तुमची केस पार्टनर आहे ना, मग एखादी लेडीज तर तिथं तुमच्याबरोबर शॉपिंगसाठी असेल तर बरं पडणार नाही आहे का, म्हणून विचारत आहे, असं ती बोलत असते. अर्जुन म्हणत असतो, पण असं काही नाही आहे, मुलगाही एखादा कपडे घेऊन तो गिफ्ट करू शकतोच की, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे, असं अर्जुन सांगत असतो. परंतु सायली मात्र अर्जुनला म्हणत असते, तसं नाही आहे, कोणी असेल तर. तेव्हा अर्जुन म्हणतो की काही हरकत नाही आहे, जाऊया आपण दोघंजण.
इकडे कल्पना मात्र पूर्णाजीसाठी कॉफी घेऊन येते. पूर्णाजी एक सिप कॉफीचं घेते आणि म्हणते, खरंच किती दिवस झालं मी तुझ्या हातची कॉफी विसरली होते, मला हवी होती, खूप दिवस झालं ती कॉफी. हे सगळं पूर्णाजीचं बोलणं चाललेलं असतं. त्यावेळेस कल्पना म्हणत असते की पूर्णाई, मला ना तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा पूर्णाई म्हणते, म्हणजे काय आहे गं, मला सांग बरं पटपट, मला ना टेन्शन येतं उगीचंच, सांग बरं भरभर काय झालेलं आहे ते, असं पूर्णाजी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे कल्पना सांगायला सुरुवात करते. त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे, काही हरकत नाही आहे, मी जे सांगेल त्या पद्धतीने यावं लागेल. आणि मग अर्जुनने सायलीला कपडे दिलेले असतात आणि ते ड्रेस घालून, म्हणजे फॅन्सी कपडे घालून सायलीने आता त्या ब्युटिकमध्ये अर्जुनसोबत यायचं असतं असं ठरलेलं असतं. आणि त्यासाठी अर्जुनने तिला ते ड्रेस दिलेला असतो आणि सांगितलेलंही असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की सायली म्हणत असते, म्हणजे, तेव्हा सायली ते कपडे घालून बाथरूममधून बाहेर येते आणि अर्जुन मात्र सायलीकडे पाहतच राहतो. अर्जुन म्हणत असतो की खरंच लुकिंग गॉर्जियस, ब्युटिफुल असं म्हणत अर्जुनची विकेट पडलेली असते आणि तो एकटक सायलीकडे पाहत असतो. पूर्णाजी म्हणत असते की अगं कल्पना, सांग लवकर बरं बाई, मला ना काही कळना गेले, मला उगीचंच टेन्शन यायला लागले. तेव्हा कल्पना म्हणत असते, अहो पूर्णाई, काही टेन्शनची गोष्ट नाही आहे, मी तुम्हाला जे सांगणार आहे ना ते खूपच जबरदस्त असणार आहे. तुम्ही उगीचंच टेन्शन घेताय, टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे, मी सांगते ना तुम्हाला काय असणार आहे ते. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच पूर्णाजीला ती बोलत असते. इकडे पूर्णाजी म्हणत असते, म्हणजे, तेव्हा कल्पना म्हणत असते की जी गोष्ट अर्जुनने बिघडवली होती ती गोष्ट आपल्या अश्विनने दुरुस्त केलेली आहे. ते ऐकल्यानंतर मात्र इकडे कल्पना त्याचबरोबर पूर्णाजी बोलत असतात. त्यांना मात्र प्रश्न पडलेला असतो की नक्की काय, हा पूर्णाजीचा प्रश्न असतो. नक्की अशी कोणती गोष्ट आहे की जी अर्जुनने बिघडवली होती पण ती बरी केलेली आहे, ती दुरुस्त केलेली आहे, ती आपल्या अश्विनने केलेली आहे. याचा अर्थ लागत नसतो, याची टोटल लागत नसते, म्हणून पूर्णाजी विचारू लागते. तेव्हा मात्र इकडे पूर्णाजीला सांगितलं जातं की ती गोष्ट कोणती आहे. तर ती गोष्ट असते ती म्हणजेच इथे अश्विन हा तन्वीसोबत लग्न करणार आहे, ही गोष्ट सांगितली जाते. तेव्हा मात्र इकडे पूर्णाजी म्हणत असते, काय सांगतेस तू हे सगळं. तेव्हा कल्पना म्हणते की हो. अर्जुनला सायली म्हणत असते की अर्जुन सर, मला काय वाटते माहिती का, प्लीज नको नाही अशी कपडे, मला ना खूप अफोर्ड होते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, काही नाही आहे, छान दिसते तुम्हाला ते, तुम्ही अफोर्ड कशासाठी होत आहे, असं अर्जुन सांगत असतो. आणि सायलीला म्हणत असतो की तुम्ही उगीचच विचार करत आहात, असं काही नाही आहे, छान दिसते तुमच्यावरती हे कपडे आणि हेच कपडे घालून यायचं आहे, अन्यथा नाही यायचं मग तिथं, असं अर्जुन तिला जबरदस्ती सांगत असतो. कारण अर्जुनचं असं म्हणणं असतं की आपण आत्ता ना तिथे विलास मर्डर केसच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी निघालेलो आहोत आणि जर मग आपण चेंज करून गेलो तर तिथल्या लोकांना संशय येणार नाही आहे का, ते आपल्याला ओळखणार नाहीत का, असं अर्जुनचं म्हणणं असतं. म्हणून तो म्हणत असतो की आपल्याला याच कपड्यांवरती जावं लागणार आहे. तेव्हा मात्र इकडे सायलीला कळतच नसतं की नक्की काय करू, कारण अर्जुन सर तर सांगत आहेत पण हे सगळं कशा पद्धतीनं मॅनेज करायचं हा प्रश्नही पडलेला असतो. आणि इकडे कल्पना मात्र पूर्णाजीला सांगत असते की ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं घडलेल्या आहेत, उलट आपला मुलगा हे सगळं सॉल्व करण्याचा प्रयत्न करत आहे, तर आपणही त्यासाठी त्याला तेवढा वेळ दिला पाहिजे असं तिचं म्हणणं असतं आणि त्यासाठी आपण त्याची मदत केली पाहिजे असं तिचं म्हणणं असतं. मग मी आत्ताच प्रतिमाला कॉल करते आणि तिला सांगून घेते की नक्की काय करायचं आहे, असं ती बोलत असते. आणि मग ती प्रतिमाला कॉल लावायला घेते आणि प्रतिमाला सांगू लागते की काहीही झालं तरीही प्रतिमा, होळीच्या दिवशी तुला यायचं आहे, तुम्ही सगळेजण या. कारण त्यांच्या डोक्यात असा प्लॅन रंगलेला असतो की होळीच्या दिवशी यांना बोलवून घ्यायचं आणि त्यांच्यासमोर आता अश्विन आणि तन्वी यांच्या लग्नाचा विषय काढायचा. कारण अश्विनच्या आधीच ह्या कल्पनाला जरा जास्तच घाई झालेली असते आणि तिचं असं म्हणणं असतं की लवकरात लवकर हे उरकून टाकायचं आहे, लवकरात लवकर या सर्व गोष्टी करायच्या आहेत, असं तिचं प्लॅनिंग ठरलेलं असतं आणि त्यासाठी ती सर्व बोलत असते. त्यासोबतच इकडे अर्जुन चेंज करून आलेला असतो आणि अर्जुन तर इतका देखणा दिसत असतो की सायली मात्र पाहतच राहते. सायलीला धक्का बसलेला असतो. सायली म्हणत असते की हे काय आहे, कारण हे एवढे भारी दिसत आहेत. आणि सायली तसं अर्जुनला बोलूनही दाखवते. सायली म्हणू लागते की खरंच तुम्ही ना खूपच टवका दिसताय, असं त्याला म्हणत असते. आणि सायली म्हणत असते की तुम्ही अर्जुन सर वाटत नसला तरीही या कपड्यांमध्ये खूप छान दिसताय, देखणे दिसताय, असं सायली सांगत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा सायली हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र
अर्जुन सायलीकडे पाहत असतो आणि अर्जुन म्हणत असतो की हो बरोबर आहे, मी छान दिसतोय आणि आपण असंच दिसलं पाहिजे ना, तिथं आपल्याला कोणी ओळखलं नाही पाहिजे, त्यासाठी तर आपलं हे सगळं चाललेलं आहे. सायली म्हणत असते हो खरंच. पूर्णाजी म्हणत असते काय सांगतेस, प्रतिमा यायला तयार होते ना, कारण प्रतिभाने सांगितलेलं असतं रविराजचं काही माहीत नाही आहे, पण मी आणि तन्वी येऊ, कारण रविराजचा राग काही गेलेला नाही. तेव्हा कल्पना म्हणालेली असते की रविराज भाऊजींचा राग घालवण्यासाठी आम्ही प्रयत्न तर करतोय, पण त्यात आम्हाला एवढं यश मिळत नाही, असं ती बोलत असते. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की इकडे पूर्णाजी म्हणत असते की खरंच आपला अश्विन कधी एवढा प्रगल्भ झाला, एवढा विचार करायला लागला हेच कळत नाही आहे मला. खरंच एवढी छान अशी गोष्ट घडलेली आहे आणि आत्ता आपल्यासाठी हे आनंदाची गोष्ट आहे. ही होळी जी आहे ती आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान घेऊन येणार आहे. इकडे आता पूर्णाजीने पाणी मागितलेलं असतं आणि मग विमल पाणी घेऊन आलेले असते, पण अर्जुन सायली आता दोघंही निघालेले असतात. अर्जुन सायली खाली येतात आणि तेव्हा इकडे पूर्णाजी मग पाणी मागत असते, पण विमल मात्र पूर्णाजीकडे पाहतच नाही, कारण अर्जुन आणि सायली ज्या लुकमध्ये जिना उतरून खाली आलेले असतात त्यांच्याकडे पाहत राहते. आणि मग पूर्णाजीचं लक्ष जातं, पूर्णाजीच्या लक्षात येतं की विमल नक्की काय पाहत आहे. अर्जुन म्हणत असतो की ओ ब्युटिफुल, कधी आलीस तू, कसं वाटलं तिकडं, असं म्हणत अर्जुन तिच्याशी बोलत असतो. पूर्णाजीला तर धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे आणि हे कुठे चाललेलं आहेत. तेव्हा पूर्णाजी म्हणायला सुरुवात करते की शोभतंय का, तुम्ही बाहेर निघालात ना फिरायला. तेव्हा अर्जुन सांगत असतं की हो, मी आणि माझी बायको डेटवर चाललेलो आहोत आणि हे सगळं जे करत आहे ना ते मी माझ्या बायकोसाठी करत आहे. तेव्हा मात्र पूर्णाजीला धक्का बसलेला असतो. ती अर्जुनकडे पाहत असते आणि म्हणत असते की हे सगळं काय आहे, हे असे का वागत आहेत दोघं जण. तेव्हा अर्जुन म्हणत असतो म्हणजे. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते शोभतं का, सणासुदीच्या दिवशी सुभेदारांची थोरली सून या पद्धतीने घराच्या बाहेर अशी कपडे घालून पडत आहे, हे योग्य आहे का. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो काय चुकीचं आहे, म्हणजे मला ना प्रश्न पडलाय पूर्णाजी, म्हणजे मी वाईट दिसतोय का ते सांग, का माझी बायको वाईट दिसते, मला माझी बायको अशा कपड्यांमध्ये हवी आहे, मग प्रॉब्लेम काय आहे, असं अर्जुनचं म्हणणं असतं आणि अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणत असते की हो बरोबर आहे. तेव्हा अर्जुन मग खुर्ची घेतो आणि तिथं पूर्णाजीच्या समोर बसतो आणि म्हणू लागतो की पूर्णाजी एकदा तू ठरव ग, म्हणजे माझी बायको या घरची सून आहे का नाही. एकदा तू म्हणत असते की या घरच्या सुनेनं असं नाही वागलं पाहिजे, एकदा म्हणत असते की या घरची ती सून आहे आणि अशी वागत आहे, नक्की काय आहे हे एकदा जरा ठरव बरं, असं सायलीला तो म्हणत असतो. पूर्णाजीला तो म्हणत असतो सायलीची बाजू घेऊन. पूर्णाजी मात्र चिडलेली असते आणि अर्जुन म्हणत असतो का माझी बायको वाईट दिसते का, सांग बरं मला, या कपड्यांमध्ये ती वाईट दिसते का, तुला काय वाटतंय, असं अर्जुन तिला बोलत असतो. आणि त्याचबरोबर पूर्णाजीची बोलती बंद करत असतो, कारण त्याचं बोलणं हे वकिली पॉईंट टू पॉईंट असतं आणि त्यामुळं इकडे पूर्णाजीला पण काय बोलायचं पुढं कळतच नसतं. आणि मग अर्जुन म्हणत असतो कसं आहे माहिती आहे का, मग आम्ही आमच्यासारख्या गोष्टी आमच्या मनाप्रमाणे गोष्टी करायला मोकळे आहोत. आता मला सांग, तू म्हणतेस का की ती या घरची सून आहे, मग ती या घरची सून आहे तर या पद्धतीनं तिनं वागलं पाहिजे असं तुझं म्हणणं आहे. पण मला सांग, ती जर सून असेल तर तुम्ही माझ्या बायकोला साधं किचनमध्ये जेवण बनवायला पण जाऊ देत नाही, तुम्हाला तिच्या हातचं काहीही नको असतं, मग का आता म्हणत आहे की तिनं सुभेदारांची सून आहे आणि सुभेदारांची सून असं वागणं शोभत नाही. मग काहीही झालं तरीही मला काही पटलेलं नाही आहे, कारण तुम्ही नक्की ठरवा की सायली ही सुभेदारांची सून आहे का नाही, असं अर्जुन बोलत असतो. मात्र इकडे पाहायला मिळतं की कल्पना पाहतच राहते, कारण अर्जुनचे शब्दच असे असतात की कल्पनालाही कळायचं बंद झालेलं असतं. आणि त्यानंतर अर्जुन त्यांना म्हणत असतो की बायको चल. तेव्हा सायली म्हणत असते अहो मी जाते आणि चेंज करून येते, असं सायली बोलत असते. परंतु सायली जेव्हा असं म्हणत असते तेव्हा अर्जुन मात्र ऐकायला तयार नसतो. अर्जुन म्हणत असतो की नाही, माझी बायको माझ्यासोबत येणार आणि तीही याच कपड्यांमध्ये येणार आहे, तिला कोणीही अडवू शकत नाही, असं अर्जुनचं बोलणं चाललेलं असतं. आणि सायली मात्र शांतच असते. पूर्णाजी म्हणत असते की हे शोभतच नाही आहे, हे जे काय चाललंय ना हे पूर्णपणे चुकीचं चाललेलं आहे, असं सायलीच्या समोर पूर्णाजी म्हणत असते. पण कुठंतरी पूर्णाजीने मान्य केलेलं आहे की सायली ही सुभेदारांची सून आहे आणि सुभेदारांच्या सुनेने अशा पद्धतीनं नाही वागलं पाहिजे, अशा पद्धतीनं नाही गेलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे बायको चल, आपल्या पद्धतीनं आपण वागायला तयार आहोत, कारण आपल्याला कोणी काही विचारायची काही गरज नाही आहे, आपण आपला निर्णय घेण्यासाठी सज्ज आहोत, असं म्हणत तो सायलीला घेऊन निघालेलाही असतो. आणि पूर्णाजी मात्र पाहतच राहते. त्याचबरोबर कल्पनालाही धक्का बसलेला असतो आणि अर्जुन म्हणत असतो की आपण कपल आहोत ना, चल अशा पद्धतीनं आपल्याला बायको जायचं आहे, असं म्हणत तो तिला हात अगदी त्याच्या हातामध्ये
अडकवून तिला घेऊन चाललेला असतो, जसे न्यूली कपल जसे जात असतात त्या पद्धतीने. पूर्णाजी आणि कल्पना मात्र पाहतच राहतात. पूर्णाजीची तर डोळे तोंड आवासूनच ती बघत असते. तिला मात्र हे अर्जुनचं अजिबात पटत नसतं. पण अर्जुनही तेवढाच हट्टी असतो आणि तो त्याच पद्धतीनं वागत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन सायलीला पकडतो, अगदी रोमॅन्टिक मूडमध्ये सायलीला घेऊन जातो आणि हे सगळेजण पाहत राहतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्जुन आणि सायली गेलेले आहेत आणि पूर्णाजी म्हणत असते की हे काय चाललंय नक्की, हे काय बघतोय आपण, कसं होतं हे सगळं. इकडे मात्र आता जिथे नानांना की डांबून ठेवलेलं असतं तिथं महिपत आणि त्याचबरोबर सयाजी भेटलेले असतात आणि महिपत म्हणत असतो की सया, आज तुझ्यामुळे हे काम झालेलं आहे, खरंच तू लय मोठं काम केलंस बघ, असं तो म्हणत असतो. महिपत आणि सया यांचं बोलणं चाललेलं असतं. मह्या, तू लय भारी काम केलंस बघ. तेव्हा महिपत म्हणत असतो, आपल्याकडे एकदा जबाबदारी दिली ना की झालं, मग पुन्हा विचार करायची काहीही गरज नाही, असं तो सांगत असतो. परंतु त्याचबरोबर इकडे महिपतला सयाजी म्हणत असतो की आता हे तर काम झालं, आता पुढचं काम करायचं आहे. महिपतचं काम असतं, त्याची पोरगी त्यात अडकलेली असते आणि त्यातून त्याच्या पोरीला सोडवायचं असतं, ते महत्त्वाचं काम असतं असं महिपत म्हणत असतो. आणि मग हे म्हातारा आहे ते इथंच राहू दे, काय विचार करायची गरज नाही, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत या म्हाताऱ्याला इथून हलवायचं नाही, असं त्या दोघांचं ठरलेलं असतं आणि त्याच पद्धतीनं दोघंही वागत असतात. त्याचबरोबर महिपत आणि सयाजी तिथून निघालेले असतात. सयाजी मात्र इकडे नानांच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की लय चिवट आहे म्हातारं, एका केसमध्ये त्याने माझ्या विरोधात साक्ष दिली, तेव्हापासून मी त्याची अशी वाट लावायचं ठरवलेलं आहे, कारण त्याने माझ्या विरोधात साक्ष दिली आणि सगळं गाव फिरलं होतं, त्यामुळं तो माझ्यासाठी धोक्याचा आहे. आणि तिथे सयाजीला एक फोटो दिसतो आणि तो फोटो असतो तो म्हणजे मधुभाऊंचा, कारण आता पुढचे यांचं टार्गेट आहे ते म्हणजे मधुभाऊ. मधुभाऊंना पकडायचं आहे आणि मधुभाऊंना हे सगळं करायला भाग पाडायचं आहे, मधुभाऊंना उडवून टाकायचं आहे, हे महिपतचं काम आहे. मग सयाजी म्हणत असतो, अरे तुझा मित्र असल्यासारखं काय बघत बसलाय, कोणाचा फोटो रे तो, असं म्हणल्यानंतर मग सयाजी म्हणत असतो, नाही मी या माणसाला कुठेतरी बघितलेलं आहे, मला सारखं जाणवत आहे की ही व्यक्ती मी आधी पाहिलेली आहे, असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो की म्हणजे, आणि मग त्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. महिपत म्हणत असतो की हे म्हातारं जिवंत व्हायच्या आधी, शुद्धीवर यायच्या आधी मला इथून गेलं पाहिजे, जर मी इथंच थांबलो तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन त्या प्रीतीज ब्युटीकमध्ये आलेल्या असतात आणि अर्जुन आणि सायली यांनी त्यांची ओळख चेंज केलेली असते. सायली असते ती म्हणजे आदिती आणि अर्जुन असतो तो म्हणजे शुभम. हे दोघंजण आलेले असतात. ठरलेलं असतं कशा पद्धतीनं काम करायचं आहे, कामगिरी कशी फत्ते करायची आहे, हे सगळं ठरलेलं असतं आणि दोघंही जाम खुश होत असतात, कारण त्यांचं जे प्लॅनिंग आहे त्या पद्धतीनं त्यांनी ठरवलेलं आहे. आता काही करून इथून आपल्याला पुरावा मिळवायचा आहे आणि मगच बाहेर पडायचं आहे, असं त्यांचं ठरलेलं असतं आणि त्यासाठी त्यांची जोरदार तयारी अशी झालेली असते. त्यासोबतच पाहायला मिळतं की आता तिथली जी मुलगी असते ती आलेली असते आणि ती म्हणत असते की सांगा काय दाखवू, तुम्ही फर्स्ट टाईमच आलात नाही ते. तेव्हा अर्जुन सायली म्हणतात की बरं झालं, ही जी मुलगी आहे ना ही वेगळी आहे आणि मागच्या वेळची जी होती ती वेगळी होती आणि त्यामुळं आत्ता आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी सॉल्व करता येतील, असं अर्जुन सायलीचं बोलणं चाललेलं असतं आणि ते त्या पद्धतीनं बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो की मला ना कळतच नाही आहे, इथं ना काहीच एवढं खास भेटत नाही आहे. बायको, मी तुला सांगितलं होतं ना, उगीच तुझंच आपलं की नाही, याच ब्युटीकमधून माझी मैत्रीण खरेदी करत असते, माझी मैत्रीण इथंच येत असते, तिनं इथंच घेत असते, मला तिच्यासारखंच पार्टीमध्ये छान दिसायचं आहे आणि तू असं काय म्हणतोस रे शुभम, प्रत्येक वेळेस तुझा विश्वासच नाही आहे माझ्यावरती, असं सायली बोलत असते. तेव्हा ती म्हणत असते की नाही हो, बरोबर आहे, त्या साक्षी मॅडम इथेच येतात. तेव्हा सायलीने सांगितलेलं असतं की हो, माझी मैत्रीण आहे साक्षी शिकरे, ती इथंच येते आणि इथूनच खरेदी करते. तेव्हा मात्र ती म्हणत असते की हे बघा, नाही, सायली म्हणत असते नाही, यातला दुसऱ्या कपड्यामध्ये दाखवा हे डिझाईन. मग दुसऱ्या कपड्यामध्ये दाखवलं की ती म्हणत असते की नाही, याच्यामध्ये याच कपड्यामध्ये कलर दुसरा दाखवा आणि पार्टीवेअर ड्रेसेस हवे आहेत, असं त्यांचं म्हणणं असतं. कसं आहे माहिती आहे का, माझी बायको एकदम जबरदस्त दिसली पाहिजे, असं अर्जुनला वाटत असतं आणि त्यासाठी तो बोलत असतो. त्याचवेळी इकडे प्रीती मात्र म्हणत असते की हो सर, तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार आहे, कारण मॅडमना अगदी शोभेल असेच कपडे इथे मी त्यांना देणार आहे. सायली बघत असते, शोधत असते, ती वेगवेगळे दाखवत असते आणि तिला त्या मुलीला फसवण्यासाठी हे अर्जुन म्हणत असतो की त्यात काय एवढं, मी तुझ्यासाठी 2 लाखाचे पण कपडे एका वेळेस घेऊ शकतो, एवढं काय त्याच्यामध्ये, असं म्हणत अर्जुन बोलत असतो. तेव्हा सायली म्हणत असते, पण शुभम तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते, कारण काहीही झालं तरीही
महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे माझी मैत्रीण आहे ना, ती इथूनच खरेदी करत असते. इकडे अर्जुन म्हणत असतो की नाही, कसं आहे माहिती आहे का, तुझी मैत्रीण जर इथून खरेदी करत असती तर तुझ्या मैत्रिणीच्याबद्दल काहीतरी प्रूफ इथं असलं असतं, पण तुझ्या मैत्रिणीच्याबद्दल काहीही प्रूफ इथे नाही आहे. तेव्हा सायली म्हणत असते, अहो तुमचं ते रजिस्टर का काय असतं ना, तुम्ही त्याच्यावर लिहून घेता नावं, ते दाखवा यांना. नाही, यांचं तोंडच असलं आहे की जोपर्यंत यांना त्या गोष्टी बघायला मिळत नाही तोपर्यंत त्यांचा विश्वास होत नाही, त्यांना प्रूफ हवंच असतं. कारण अर्जुनचं असं म्हणणं असतं की याच्यापेक्षाही ऑनलाईन कपडे तुझ्यासाठी मी छान घेतले असते आणि तुझं इथं काय चाललेलं असते. आणि ते दोघंजण बघत असतात तेव्हा सायली रडायचं नाटक करते. जा शुभम, तुझा माझ्यावर विश्वासच नाही आहे, तू प्रत्येक वेळेस असंच करत असतो, तू अशाच पद्धतीनं माझ्याशी वागत असतो, म्हणूनच हे असं चाललेलं आहे. हे सगळं सायलीचं रडायचं नाटक सुरू होतं. कारण शुभम मात्र तिच्यासाठी व्यवस्थित कपडे देत नाही, तर तिची काळजी घेत नाही अशी सायलीची कंप्लेंट असते. आणि इकडे आदिती म्हणून अर्जुन तिच्याशी बोलत असतो. त्यासोबतच पाहायला मिळतं की ती ब्युटीवाली म्हणते की हो तुम्ही एवढी खरेदी करणार आहात ना, ठीक आहे, मी दाखवते तुम्हाला ते रजिस्टर, पण प्लीज तुम्ही रडू नका मॅडम, तुम्ही खरंच पण एक करा, माझ्या ज्या ओनर आहेत ना त्यांना याबद्दल काहीही सांगू नका. असं सायली आणि अर्जुन यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग सायली आणि अर्जुन त्याला म्हणतात की हो चालेल. सायली म्हणत असते, कसं माहिती आहे का, माझा नवरा त्या गोष्टीवर विश्वासच ठेवत नाही, त्यामुळं तुम्हाला हे ॲक्सेप्टच करावं लागेल की जोपर्यंत त्याला पुरावा दाखवला जात नाही तोपर्यंत तो माझ्यासाठी खरेदीही काही करणार नाही, असं सायलीनं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा ती ब्युटीवाली जी आहे ती पाहत असते, ती म्हणत असते की हो बरोबर आहे तुमचं मॅडम, पण कसं आहे मी ते दाखवू शकत नाही, पण आता मी खास तुमच्यासाठी ते दाखवायला तयार झालेले आहे. ते रजिस्टर, मी ते रजिस्टर दाखवते, पण प्लीज कोणाला काहीही तुम्ही कळू देऊ नका, असं अर्जुन सायलीला सांगत असते. तेव्हा ती म्हणत असते की चला. अर्जुन सायली मात्र तिला म्हणत असतात, तिला चांगलंच घोळत घेतलेलं असतं इकडे आदिती आणि शुभम बनून, आणि ती मुलगी आता रजिस्टर दाखवायला तयार झालेली असते. अर्जुन सायलीला याच गोष्टीचा जास्त आनंद झालेला असतो. फायनली ती मुलगी तयार होते आणि ती रजिस्टर दाखवते. ही गोष्ट मात्र लाख मोलाची असते आणि अर्जुन आणि सायली दोघंही पाहतच राहतात. त्याचबरोबर इकडे सायली आणि अर्जुन म्हणत असतात की चालेल, आणि मग ते रजिस्टर बघायचंच आहे, रजिस्टर बघायचंच आहे असं त्यांच्या दोघांचं चाललेलं असतं. आणि जोपर्यंत ते रजिस्टर मला बघायला मिळणार नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही, असं यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. अर्जुन आणि सायली दोघंही म्हणतात, सायली रडायला सुरुवात करते. अर्जुन म्हणत असतो, ठीक आहे, मी तुला काही घेणार नाही आहे, मला काही इथलं आवडलेलं नाही आहे, त्यामुळे आपण इथून जाऊया. तेव्हा ती म्हणत असते की सर असं नका करू. तेव्हा सायली म्हणत असते की कसं 2-1 लाखपर्यंत मी आता खरेदी करणार आहे, तुमचे डिझायनर जे ड्रेसेस आहेत ते दाखवा मला, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. परंतु ती मुलगी काही नीट दाखवत नसते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की चल, तुझी मैत्रीण आहे ना ती खोटं बोलते, कारण ती इथून घेतच नाही आहे, कारण हे फालतू दुकान आहे. तेव्हा मात्र त्याच्या मुलीला आहे तो राग येतो आणि ती म्हणत असते की फालतू नका म्हणून, मी तुम्हाला दाखवते प्रूफ, कारण तुम्हालाही कळलं पाहिजे की आमच्या दुकानामध्ये नक्की कोण कोण येतं खरेदीसाठी, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि सायली अर्जुनला भांडायला लागलेलं बघून तिलाही धक्का बसलेला असतो. ती म्हणत असते की प्लीज असं नका करू तुम्ही, चला मी दाखवते तुम्हाला, फक्त माझ्या ओनरला तेवढं सांगू नका. तेव्हा सायली म्हणत असते की ठीक आहे. आणि मग ती मुलगी तयार होते आणि सायली आणि अर्जुन दोघंही आता ते रजिस्टर बघण्यासाठी जातात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुनची ही छान अशी गंमत मज्जा झालेली असते आणि ते समोरच्या माणसाला चांगलेच गंडवत असतात. तेव्हा ती आता रजिस्टर दाखवण्यासाठी जाते. अर्जुन सायलीही तिच्या मागे निघालेले असतात, कारण फायनली हे सगळं बघायचं असतं, म्हणूनच त्या दोघांनी एवढा घाट घातलेला असतो, तिथं पोहोचलेले असतात. आणि मग रजिस्टर दोघंही बघत असतात. आणि मग ते जे नाव आहे साक्षी शिखरे ते आहे का हे जे केलं जात असतं. आणि मग रजिस्टर ओपन केलेलं आहे, ती मुलगी रजिस्टर खोलत आहे आणि साक्षीचं नाव कुठं दिसतंय का ते पाहत आहे. अर्जुन आणि सायली जाम खुश झालेले आहेत. फायनली त्यांना आता साक्षीच्या विरोधात मोठा पुरावा मिळणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन बोलत असतात. तेव्हा त्या ब्युटीकची ओनर तिथे येते आणि ती म्हणू लागते की काय झालं. तेव्हा हे सांगत असतात की असंच आम्ही खरेदी केलेली होती, पण आम्हाला काही डिझाईन आवडलेल्या नाहीत म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत. तेव्हा ती म्हणत असते की अहो दाखवलं जातील. आणि मग ती लगेचच त्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलीला म्हणू लागते की तुला कळतं आहे का, तू ते रजिस्टर कशाला बाहेर काढले, ते कोणालाही दाखवायचं नाही, असं म्हणत ती बोलत असते. आणि मग अर्जुन सायली चिडतात आणि अर्जुन म्हणत असतो की हा स्कार्फ कितीला आहे, ओन्ली 1000 रुपीज सांगितल्यानंतर अर्जुन तो स्कार्फ घेतो आणि सायलीला घेऊन तोही बाहेर पडतो. तेव्हा सायली म्हणू लागते की माझा नवरा आज कंजूसगिरीच करायला लागलेला आहे, त्यामुळे मला काही घ्यायचं नाही आहे, मी पार्टीलाही जाणार नाही, असं अर्जुनला
ती बोलते आणि निघून जाते. ह्या बायका मात्र अर्जुनकडे पाहत राहतात. अर्जुन तिथं पेमेंट करतो आणि त्या स्कार्फचे 1000 रुपये पे करतो आणि सायलीच्या मागे तोही धावत येतो. आणि त्याचबरोबर त्यांच्या दोघांना पाहून इकडे जी ओनर आहे तिला मात्र धक्का बसलेला असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की नानांना कोंडून ठेवलेलं आहे, किडनॅप केलेलं आहे. तिथं महिपत आणि सयाज असतात. सायली म्हणत असते की सर आजही आपल्या हाती काहीच लागलेलं नाही आहे, नक्की काय करायचं आहे, आपल्या डोक्यात काय आहे पुढं, हे ते अर्जुनला विचारत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की काळजी करू नका, तुमच्या बाबांना मी नक्की यातून सोडवणार आहे, तुमच्या बाबांच्या जीवाला काहीही मी होऊ देणार नाही. सायली म्हणत असते हो पण आपल्याला पुरावे मिळणं गरजेचं आहे, आजही आपल्याला काहीच पुरावा मिळालेला नाही. तेव्हाच अर्जुन म्हणत असतो की तुम्ही सांगितलं ना पॉझिटिव्ह राहायचं, मग हे सगळं कशासाठी ही निगेटिव्हिटी भरायची आहे असं सायलीला सांगत असतो. आणि आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की मधुभाऊंना महिपतच्या गुंडांनी किडनॅप केलेलं आहे आणि ते घेऊन चाललेले आहेत. तेव्हा सायली, अर्जुन आणि जानकी गाडीतून येत असतात. सायली आणि जानकी दोघेही पाहतात आणि मग अर्जुनने गाडीतून डायरेक्ट बाहेर उडी टाकलेली आहे आणि त्या गुंडांवर मारायला आलेला आहे. परंतु त्यातला एक गुंड चाकू घेऊन अर्जुनच्या मागे लागतो. तेव्हा अर्जुनच्या मदतीला धावून आलेला आहे तो म्हणजे ऋषिकेश. आणि इकडे त्या गुंडांनी आता बाकीच्यांनी इकडे मधुभाऊंना बाहेर काढलेलं आहे. सायली आणि अर्जुन मधुभाऊंना घेऊन निघालेले आहेत. तर त्यांच्या दोघांना इकडे मधुभाऊंवरती एका वेळेस आता तिथे गोळी झाडलेली आहे आणि जानकी धावत जाते आणि मधुभाऊंचा जीव वाचवते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.